झालो तुमच्या लागलो निज चरणा। अहो स्वामी तुक या देवा यावरी न करावा भेर। सहज लीळे उदकी वह्या तुम्ही रक्षलिया निज सत्ते। अहो स्वामी तुक या देवा यावरी न करावा भेर। निळामणे धराल हाती तरी द्याल मती निरुपमा। अहो स्वामी तुक या देवा यावरी न करावा भेर। कोण पुण्ये त्यांचा होईन सेवक, कोण पुण्ये त्यांचा होईन सेवक। जिही द्वंद्वादिक दुराविले ऐसी वर्मे मज दावी नारायणा। अंतरीच्या खुणा प्रगटोनी बहु अवघड आहे संत भेटी, बहु अवघड आहे संत भेटी। तरी जगजेठी कृपा केली करुणा केली, तरी जगजेठी करुणा केली। ऐसी वर्मे मज दावी नारायणा। अंतरीच्या खुणा प्रगटोनी तुका म्हणे मग नये वृत्तीवरी, तुका म्हणे मग नये वृत्तीवरी। सुखाचे शेजारी पहुड येईन ऐसी वर्मे मज दावी नारायणा। अंतरीच्या खुणा प्रगटोनी जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांच्या अभंगगाथेतील क्रमाने आलेला 880 क्रमांकाचा हा अभंग असून संतांच्या भेटीचं महत्त्व, संतांच्या भेटीचं मोठेपण, संतांच्या भेटीची दुरापास्तता दुर्लभता, संतांच्या भेटीचं वर्म आणि त्याकरता देवाच्या कृपेची आवश्यकता, अशा प्रकारानं संतांच्या भेटीचं महत्त्व आणि अवघडपणा दोन्ही गोष्टी तुकाराम महाराजांनी यात प्रतिपादिलेल्या आहेत। महत्त्व असल्यामुळे ते फार आवश्यक आहे आणि अवघड असल्यामुळे सावधानतेनं ते प्राप्त करून घ्यायचं आहे। या दोन्ही प्रकारचा इशारा आहे। जगामध्ये काय महत्त्वाचं आहे याच्याबद्दलचे सगळे टप्पे किती कुठे कुठे आपल्याला कळतात, पण जगामध्ये प्राप्त करून घेण्याच्या ज्या ज्या वस्तू आहेत आपल्या अंतिम कल्याणासाठी, सर्वश्रेष्ठ कल्याणासाठी, त्यात संतांची कृपा, संतांची भेट आणि संतांची कृपा या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत। आणि संतांच्या भेटीत आणि कृपेत जे महत्त्व आहे ते महत्त्व संतांच्या सेवक होण्यात सामावलेलं आहे। म्हणून जगात सगळ्यात अवघड संतांचा सेवक होणं यात आहे। याकरता तुकाराम महाराज प्रार्थना करतात भगवंताला। माणसाला शंका येते, तर संतांची कृपा, संतांची सेवा कृपेकरता करायची, ठीक आहे, पण कृपा कशा करतात? देवाच्या प्राप्तीसाठी। संत देव दाखवतात ना, संत देव दाखवतात। धर्म जागो गुरु महिमा देही दाविला देव। निवारोणी भवर जाळे अवघा निरसीला भेव। आपल्याला देव दाखवतात म्हणून, मग देव दाखवतात तर देवालाच प्रार्थना संतांची करायची हे कसं आहे? अशी गोष्ट, अशी शंका येते। पण दोन गोष्टी आहेत आणि या दोन गोष्टी संत आणि देव हे दोन्ही एकच आहेत, मुळात दोन्ही एक आहेत, पण मनुष्याच्या उद्धारासाठी त्यांचं जे वेगळेपण आहे ते वेगळेपण परस्परावलंबित आहे। देवाला शरण गेल्याशिवाय संत कळत नाही आणि संतांना शरण गेल्याशिवाय देव कळत नाही। तर म्हणाले परस्पर ही अनवस्था झाली, आधी कोणाला शरण जायचं? मग ही गोष्ट होईल ना, आधी बीज आहे का आधी झाड आहे याच्यासारखं झालं। बीज पेरल्याशिवाय झाड येत नाही, झाड आल्याशिवाय त्याच्यात बीज, त्याच्यापासून आपल्याला बी मिळत नाही। ही परंपरा चालू आहे, तशी ही परंपरा चालू आहे। तसं नाही, अडचणीत पडायचं काम नाही। अगोदर काय करावं लागतं? तर अगोदर सामान्यत्वानं संतांच्याकडून देवाची महती ऐकावी लागते। याकरता एखाद्या संतांना किंवा साधकांना गुरु मानून त्यांच्याकडून मंत्र घेऊन देवाची साधना सुरू करावी लागते। देवाचं साधन सुरू करावं लागतं आणि ते साधन सुरू करता करता वाईट गोष्टी सोडून चांगल्या गोष्टी येऊन देवाची श्रद्धा वाढवीत करावी लागते आणि हे करता करता संतांचं मार्गदर्शन घ्यावं लागतं। हे संतांच्या कृपा अजून पुढे, पण सामान्य मार्गदर्शन आहे। हे मार्गदर्शन करून आपण देवाची भक्ती करू लागलो म्हणजे देव आपल्याला भेटत नाही,
पण अनुकूल होत चालतो, अनुकूल होत चालतो. आणि अनुकूल होत जाऊन आपल्याला तो सद्गुण देतो, आपल्याला वैराग्य देतो, आपल्याला वैराग्य देतो. आणि आपण संतांच्या उपदेशानं देवाची सेवा करता करता देव आपल्याला संतांचं महत्त्व कळवीत जातो, कळवीत जातो. देव असं म्हणतो की संतांची पूर्ण कृपा झाल्याशिवाय मी तुम्हाला मिळणार नाही, पण त्यांची कृपा कशी होईल ते मी तुम्हाला त्याची वर्म सांगत जातो, त्याची खूण सांगत जातो. अशी गोष्ट आहे. देवाची खूण संत सांगतात आणि संतांची खूण देव सांगतो. तर देव वैराग्य देतो आणि देवाच्या कृपेनं आपल्याला संतांचं महत्त्व कळायला लागतं. मग आपल्याला त्याच्याची तळमळ सुरू होते. मग जसं आम्हाला देवाबद्दल संताबरोबर विचारावं लागतं, त्याचप्रमाणे संताबद्दल आम्हाला काही वर्म दाखवा असं देवालाही विचारावं लागतं. मग देव ते आपल्याला दाखवतो आणि देव दाखवल्यानंतर आपल्याला संतांची सेवा करावी लागते. ती सेवा खूप अवघड आहे. संतांची भेट अवघड आहे, संतांची सेवा अवघड आहे, कृपा अवघड आहे. अवघड आहे ही गोष्ट आहे. पण ती आपला जर चिकाटीचा प्रयत्न असेल, समर्पण भाव असेल आणि देवाला खऱ्या अर्थाने आपण जर विनवलं असेल, तुकाराम महाराजांनी आता विनवलंय तसं, तर देवाची कृपा होत होती, अवघड गोष्टी सोप्या होत जातात. आणि ज्या वेळेला सोप्या होऊन संतांची सेवा आपल्याला घडते, त्यांची मर्जी ज्या वेळेला आपल्यावर होते, अवघड कशी येते आपण सांगू बघू, त्यावेळेला देवाचं स्वरूप आत्मत्वानं आम्हीच देव कसे आहोत, आमच्यात देव कसा आहे, देवात आम्ही कसे आहोत, देवच आम्हीच देव कसे आहोत, हे देवाचं खरं वर्माचं स्वरूप आपल्याला कळतं. ते संतांच्याकडूनच कळतं. एक शिष्य एक गुरु हा रूढला साच व्यवहारू, तो मत्प्राप्ती प्रकारू जाणावे. ज्ञानोबा राय बोलतात. ही पद्धत, ही प्रोसिजर पहिल्यांदा असल्यामुळे आपण देव आणि संत दोन नाही मानायचे, एकच मानायचं. पण आपल्या व्यवस्थेकरता ते दोन आहेत. अनुभवाकरता देव आहे आणि तो अनुभव आणून देण्याकरता करुणेचे सागर असलेले संत आहेत. अशी गोष्ट. ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज आणि पांडुरंग यात वारकरी संप्रदाय कधीच भेद करत नाही. उलट एक गोष्ट आहे की देवापेक्षा संतांना जास्त महत्त्व दिलं तर देवाला आनंद होतो आणि देवाला दिलेल्या महत्त्वानं संतांना आनंद होतो. ही गोष्ट आहे. म्हणून एक रूपानं आपण एकानं पाहायचं आहे, अशी गोष्ट आहे. अरे मुलाला आई मोठी आहे का बाप मोठा आहे? अरे दोघंही मोठे आहेत, दोघंही सारखे आहेत, दोघांनी मिळून यानं जन्म दिला आहे. म्हणून दोघांची सेवा केली पाहिजे, दोघांची सेवा केली पाहिजे. आईला वडील महत्त्वाचे आहेत, पण आई लहान मुलाला जवळची आहे म्हणून तिला महत्त्व द्यायचं जास्त. म्हणजे वडिलांचं महत्त्व कमी करायचं असं त्याचा अर्थ नाही. त्याप्रमाणे संत जगाला जवळचे आहेत म्हणून संतांना खूप महत्त्व द्यायचं, देवाला कमी करायचं असं त्याचा अर्थ नाही. मग ते देवाला देतात. आई जशी लहान मुलाला घेते, त्यांनी शिव केलेली असते, मग ती त्याला स्वच्छ करते. तसंच घ्या म्हणते तर तो घेत नाही, बाप घेत नाही तसं. मग काय करते ती आई? स्वतः घेते, त्याला बाथरूममध्ये नेऊन स्वच्छ करते, त्याला तीट काजळ सुगंधी याने करते चांगलं, त्याला कपडे घालते चांगले धुतलेले इस्त्री केलेले स्वच्छ, तीट लावते, त्याचा झिटू काढते आणि सगळं करून दिवाणखाण्यावर बसलेल्या वडिलाजवळ हा मग आता आण म्हणे, आता आण. त्याप्रमाणे देवाकडं जाण्याकरता संतांची जवळीक आहे. ते आपल्याला त्याच्या भक्तीचं वर्म सांगून ते आपले दोष नाहीसे करतात, ते आपली श्रद्धा वाढवतात आणि देवाची भक्ती करायला लागतात. आणि मग देवाकडे गेल्यानंतर मग देव संतांचं महत्त्व सांगतो की अरे आई तुला माझ्यापेक्षा जवळची आहे. हे जसं आहे त्याप्रमाणे देवाची ही पद्धत आहे, संतांची ही पद्धत आहे आणि साधकाची ही पद्धत आहे. त्या दृष्टीनं तुकाराम महाराज आपल्या जीवनात, तुकाराम महाराजांचं जीवन अतिशय चौफेर आहे, सर्वांगीण आहे, मल्टीपर्पज आहे. या परमार्थाच्या आणि व्यवहाराच्या सुद्धा यात अशी गोष्ट आहे. म्हणून एक एक विषय ते हाताळतात, त्याच्या तळाशी जाऊन आणि त्याच्या उंचीवर जाऊन ते आपल्याला सांगतात. आता आपण संतांचे वर्णन पुष्कळ आहेत, अभंग किती काही अभंग आहेत संतांच्या वर्णनाचे, पण संतांच्या वर्णाचे सगळे अभंग आहेत ना
त्यातला एक एक विशेष, एक एक पैलू, एक एक धागा वेगळा वेगळा आहे. आजचा जो धागा आहे तो धागा कुठे सहसा दिसत नाही. अपवादानं असलं तर एखादा अभंग असेल, त्यातही यातलं काही असेल आणि दुसरं काही असेल, अशी गोष्ट आहे संतांचा अभंग. काय? कोण पुण्य कोणा गाठी, ज्यासी ऐसी याची भेटी, जिही हारी धरीला मनी, दिले संसाराला पाणी, कोण हा भाग्याचा, ऐसी अशी बोले वाचा. तुका म्हणे संत भेटी, दुर्लभ संत भेटी, होय संसाराशी तुटी, कोण पुण्य कोणा गाठी आणि कोण पुण्य त्यांचा होईल सेवक. तात्पर्य असं आहे की संतांच्या बाबतीत त्यांची सेवा कशी करावी लागते, कुठून मिळवावी लागते, त्याच्याकरता अधिकार काय लागतो, याबद्दलचा खुलासा भगवंताच्या संवादातून आपल्यापुढे ठेवण्याचा तुकाराम महाराजांनी फार मोठा उपकार केला. बरं का, उपकार केला. काय उपकार केला? तर तो उपकार असा केला की आपल्याला संतांना शरण जाता यावं, त्यांची सेवा घडावी आणि त्यांची कृपा होऊन आपल्याला खरोखर देवाची जाणीव व्हावी, देव कळावा, प्रत्येकाला देव कळावा, याकरता तुकाराम महाराज देवाला प्रार्थना करतात. एक लक्षात ठेवायचं की जगातली कोणतीही गोष्ट आपल्याला काहीतरी पुण्य केल्याशिवाय, काहीतरी सत्कर्म केल्याशिवाय, काहीतरी दान केल्याशिवाय, काहीतरी परोपकार केल्याशिवाय, काहीतरी उपकार केल्याशिवाय, काहीतरी चांगलं केल्याशिवाय काही चांगलं मिळत नाही. आणि वाईट करू लागलं तर वाईट केल्यानं वाईट मिळाल्याशिवाय राहत नाही. वाईट काम करून वाईट मिळालेलं टाळता येत नाही. आणि चांगलं काम करून चांगलं मिळण्याच्या वेळेला आपल्याला त्याच्याकरता दुसरं काही करावं लागत नाही. ही गोष्ट आहे. कोणतंही पुण्य आहे. अगदी व्यवहारातलं सुद्धा. एखाद्या माणसाला आईबाप अनुकूल आहे, एखाद्याला बायको चांगली मिळाली, एखाद्याला मुलगा चांगला झाला, शरीरानं, आरोग्यानं, बुद्धीनं, आज्ञाधारकतेनं चांगला झाला, आणि मग माणूस म्हणतो की देवानं मला मुलगा चांगला दिला, माझा आता सगळी काळजी मिटली, सगळं मी त्याच्या ताब्यात देऊन आता मी हरिहरी करायला मोकळा झाला. प्रपंचसुद्धा अनुकूल होण्याकरता अशा प्रकारचे जे चांगल्या गोष्टी आहेत, प्रपंचात मिळणाऱ्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत, पैसा, प्रतिष्ठा, पत्नी, संतती, या 2-4 गोष्टी आहेत. या 2-4 गोष्टी असल्या की मनुष्याला संसारात आराम मिळतो, जे पाहिजे ते मिळतं, कष्ट कमी करावे लागतात. आणि त्यात जर त्याला परमार्थाची दृष्टी असेल तर या सगळ्यांच्या वरती याचा भार घालून आपण त्या ठिकाणी आनंदानं हरिहरी करू शकतो. त्याचं बेनिफिट परत त्यांना मिळतं. ते आपली सेवा करतात, आपल्या हरिहरीचं फळ त्याला मिळतं. परस्परम भावयंता असं होतं. या गोष्टीचं तात्पर्य असं की यालाही पुण्य करावं लागतं, यालाही पुण्य करावं लागतं. त्या कर्दम ऋषींनी बायको मिळण्याकरता तपश्चर्या केली. त्या सतीनं नवरा मिळण्याकरता तपश्चर्या केली किंवा अनसुयेचं मार्गदर्शन घेतलं. असंही आहे. म्हणून या व्यवहारातल्या गोष्टी, परमार्थातल्या गोष्टी काय, स्वर्ग मिळावा, पुण्य करावं लागतं. मिळवा बाका नाही, तो किती महत्त्वाचा हा भाग स्वतंत्र राहील, पण मिळवायचं म्हणलं तर पुण्य करावंच लागतं ना. शतमुख संपत्ती स्वर्गीची आहे का, शतएक जन्म ब्रह्मकर्मा, ब्रह्मदेवाचं पद मिळायला ब्राह्मणाचे जन्म घेऊन 100 जन्म बिनचूक आचार करावा लागतो. 100 यज्ञ केल्यावर इंद्राचं पद मिळतं. आणि पुण्याचं आहे. म्हणून तपे विण दैवत, निधिजा विण प्राप्त, गुजे विण हे कोण सांगेल. हा सिद्धांत आहे. म्हणून या सिद्धांताप्रमाणे एक सामान्य लोक आपल्याला काय पाहिजे त्याकरता पुण्य कमवतात. हे जे कर्मकांड खूप अवघडे लोक म्हणतात ना, पण जे लोक त्याचा आश्रय घेऊन जे अनुष्ठान करवून घेतात ब्राह्मणाकडून किंवा आपण स्वतः करतात, त्यांना त्याचं बेनिफिट मिळतं, त्यांना प्रपंचातलं सुख मिळतं. असे खूप लोक आहेत. आपण त्यांना भेटत नसलो तर आपल्याला त्याच्यावर विश्वास नसतो, पण आहे तर पुण्य कमवायचं. आणि त्यात एक गोष्ट असते. या पुण्यात 3 प्रकार आहेत.
एक पुण्य असं आहे की आपण करीत राहतो आणि आपल्याला ते क्रमानं मिळत राहतं. इकडून करीत राहतो, तिकडून मिळत राहतं. आज काय, चला आज आपण वृद्धेश्वरला जाऊ, आज आपण वृंदावनला जाऊ, आज इकडे जाऊ, मग तिथं अनुदान करा, करायचं, हे करायचं, विसरून जायचं. असं जे सकाम का होईना पण केलेलं पुण्य क्रमाक्रमानं आपल्याला अनुभवाला येतं. पण कोणत्या पुण्याचं कोणतं फळ हे आपल्याला कळत नाही. आपली स्थिती सुखानं सुधारते ही गोष्ट. याला मंद पुण्य म्हणतात. आणि जे उत्कट पुण्य असतं, पाप किंवा पुण्य, उत्कट पुण्य असतं, त्याचं फळ आपल्याला सद्य ताबडतोब मिळतं, पापाचंही मिळतं. खूप मोठा अत्याचार झाला की लगेच विनाशाकडे त्याची गती राहते. आणि खूप मोठं पुण्य केलं की त्याचं फळ पण अशा प्रकारचं मिळतं. उत्कट पुण्याचं फळ तात्काळ मिळतं, मंद पुण्याचं फळ क्रमानं मिळतं. आणखी तिसरा एक प्रकार आहे. तो प्रकार असा आहे की जिथे निष्काम आणि निरहंकार असं पुण्य आहे, ते पुण्य आपल्याला असं मिळत नाही. व्यवहारातलं भाग्य देणं किंवा स्वर्ग देणं असं पुण्य ते मिळत नाही. आणि ते पुण्य सहसा निष्काम आणि निरहंकार पुण्य लोकांच्याकडून होत नाही. होतं ते फार थोड्या लोकांकडून थोडं होतं, ते जास्त होत नाही. पण ते थोडं झालेलं पुण्य क्षयरहित असतं, ते नासणारं नसतं. मग ते थोडं असलं तरी ते कामाचं असतं. आणि त्याला महाराजांनी सांगितले, तिळे तिळे पुण्य साचा पडे, तरी हे बहुता जन्मी जोडे, नाम तुझे वाचेसी आतुडे, समागम घडे संतांचा. या पुण्याचा खुलासा आहे बरं का. निष्काम पुण्य हे तिळतिळ थोडं थोडं साठतं, अनेक जन्मात साठतं, ते क्षय होत नाही. आणि ते साठलं, जशी एखादी बाई आपल्या घरात फारशी श्रीमंती नसतानासुद्धा थोडं थोडं मागं टाकून एक वालभर, एक मासाभर, एक गुंजभर असं सोनं घेऊन त्याचे तुकडे साठवते आणि एकदम सराफाकडे जाऊन मोठा दागिना करून आणते. त्याप्रमाणे तिळतिळ पुण्य साचतं आणि हे बहुता जन्मानी एकत्र होतं. आणि ते योग्य प्रकारचं फळ देण्याची योग्यता त्याला आली की नियतीचा, परमेश्वराची योजना आहे. हां, तिळतिळे पुण्य साचा पडे, ऐसे बहुता जन्मी जोडे. आणि मग काय होतं, मग त्याचं एकदम फळ आपल्याला मिळतं. नवरा चांगला मिळतो, बायको तसलं फळ नाही, स्वर्ग बिर्ग काही नाही. नाम तुझे वाचेसी आतुडे, भगवंताचं नाम आपल्या जिभेवर येऊन बसतं. राम कृष्ण हरी सारखा त्या ठिकाणी सर्वती चालते नामस्मरण. आणि त्या नामस्मरणातून मग अनंत जन्माचे तप एक नाम, त्या नामस्मरण आपल्याला देवच आणून देतं जवळ. आपल्याला तो देव आपल्याला संत जवळ आणून देतो, ते संत देवाला भेटून देतात. मग दोन गोष्टी घडतात त्या तिळतिळ साचलेल्या, बहुता जन्मी साचलेल्या पुण्यानं. दोन गोष्टी घडतात. एक नाम तुझे वाचेशी आतुड्या, आणि दुसरे समागम घडे संतांचा समागम घडतो. ते तिळतिळ साचलेलं पुण्य, मोठं पुण्य मोठ्या लाभाला प्राप्त करून देतं. अशा प्रकारचं पुण्य मिळवण्यासाठी माणसानं प्रयास करावा, अशी गोष्ट आहे. प्रयास करावा. तर तुकाराम महाराजांची गोष्ट अशी आहे की आपल्याला तिळतिळ साचलेलं पुण्य जर फळ द्यायला आलं बरं का. आजी अकस्मात फळ देऊ आले, दृष्टी देखील श्रीहरीची पाऊले, घेतले जन्म त्याचे मागे त्याचे सार्थक त्याचे झाले. हा संतांचा अनुभव आहे. मग हे तिळतिळ साचलेलं पुण्य किंवा आपण प्रयत्नशीलपणे केलेलं निष्काम पुण्य, ते आहे. आपण प्रयत्नानं करू लागलो, हे सकाम सोडून दिलं तर ते तिळतिळ साचायला कशाला पाहिजे, एकदम तयार होतं, तेही तयार होतं. मग निष्काम कर्म करून, भगवंताला समर्पण करून, त्याची भक्ती करून, त्याला समर्पण करून, सगळ्या जगात देव पाहून असं जर निष्काम पुण्य होऊ लागलं तर नाम तुझे वाचेशी आतुडे, मग भगवंताचं नाम जिभेवर येतं. त्यामुळे परमात्मा जवळ येतो. आणि दुसरा हे काय आहे, समागम घडे संतांचा. तर ते पुण्य जितक्या डिग्रीचं असेल तितक्या डिग्रीचे संत आपल्याला भेटतात, तितक्या डिग्रीचे भेटतात. पण त्यावेळेला हुशार माणसाने एक करायचं असतं,
की पूर्वी आपण पुण्य केलं, ते तीळ साच्या पडलं, त्याचं बेनिफिट म्हणून आपल्या मुखावर नाम राहिलं. आता पुढं काय करावं? त्या नामामुळे देव जवळ येतो. दिसला तरी नाही दिसला तरी नाम जो सतत घेतो त्याच्याजवळ देव नक्की असतो. नारायण हरी नारायण हरी नाही काय उच्चार लक्ष्मी वल्लभ तयाजवळ, त्याच्याजवळ असतं. तर त्या जवळच्या देवाला दिसताना न दिसताना एक प्रार्थना करायची की काय, आता तुझं नाम माझ्या वाचेला आलं, आता तू माझ्या जवळ आला, आता संत समागमही मला या नामामुळे थोडा थोडा घडतो आहे, पण माझी साधना पूर्ण होण्याकरता, माझं जन्ममरण पूर्ण खुंटण्याकरता, मला देवा तुझी खऱ्या अर्थानं प्राप्ती होण्याकरता. आपण सांगत असतो ना, नामदेव महाराजांच्या 24 तास देव जवळ आहे, पण संत गुरु भेटले नाही तोपर्यंत ते कच्चंच मडकं आहे. मग देवानं त्यांना पाठवलं. त्याप्रमाणे मी नामस्मरण करतो, तू माझ्या जवळ आहे ही माझी भावनाही आहे. संतही थोडे थोडे भेटतात मला, पण ज्यामुळे संत तुझं रूप दाखवतील, ज्यामुळे माझं जीवन पूर्ण धन्य होईल, अशी संतांची कृपा होण्याकरता माझ्याकडून योग्यतेच्या संतांची सेवा घडली पाहिजे. ती सेवा घडण्याकरता मी काय करू ते तू सांग, हे आपण देवाला विनवावं लागतं. पुन्हा एकदा सांगतो, फार फार महत्त्वाची बात आज तुकाराम महाराजांनी सांगितली आपल्याला, की आपलं मागं साठलेल्या पुण्यामुळे नाम आपल्या मुखावर जर येऊ लागलं आणि त्यामुळे देव जवळ आहे अशी भावना जर आपल्याला त्या ठिकाणी झाली, तर त्या देवाला हेच मागावं की जेणेकरून तुझं खरं स्वरूप समजून आमची कृतार्थता होईल. असे अधिकारी संत आम्हाला त्यांची भेट होईल आणि त्यांची सेवा, त्यांची प्रसन्नता कृपा होईपर्यंत आमच्याकडून घडेल. अशी त्यांची सेवा आम्हाला घडण्याकरता आम्ही काय पुण्य करावं हे तू सांग, हे देवाला आपण विनवावं. ही मार्गदर्शिका तुकाराम महाराजांची, म्हणजे हा अभंग आरसा आहे, हा एक प्रकारचा आरसा आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, कोण पुण्य त्यांचा होईन सेवक, जी द्वंद्वाधिक दुराविले. द्वंद्वाधिक दुराविले हा संतांचा अधिकार सांगतात, की ज्यांच्याकडून सुखदुःखाधिक द्वंद्व नाहीसे झाले, ज्यांच्याकडून प्रपंचाचं दुःख आणि मूळ नाहीसं झालेलं आहे, अशा प्रकारचे जे तुझ्या स्वरूपात रमणारे अधिकारी पुरुष आणि मोक्ष देण्याची ज्यांची योग्यता आहे, अशा प्रकार कोण आहेत ते? भगवद्गीता बोलते आपल्याला, ऐका काय, निर्माण मोहा जित संगदोषा अध्यात्मनित्या विनिवृत्तकामाः द्वंद्वैर्विमुक्ताः सुखदुःख संज्ञैः गच्छन्त्यमूढाः पदमव्ययं. जे तुझ्या अव्यय पदाला गेलेले आहेत, अशा संतांचा सेवक मी कोणत्या पुण्याने होईल ते तू मला सांग. इतका अर्थ आहे. तुझ्या पदाला गेलेत कोण? पदमव्यय कोण? गच्छन्ति अमूढा. बरं, तत् अव्ययम पदम को गता गच्छन्ति अमूढा. तिचं कोण जातात? तर अमूढ म्हणजे ज्ञानी. ज्ञानी पुरुष तुझ्या पदाला गेलेले आहेत, म्हणजे ते तुझं पद ते आम्हाला देऊ शकतात, दुसरीकडे व्यवस्था नाही. तर जे ज्ञानी पुरुष गेले, ज्ञानी पुरुष म्हणजे काय आहे? तर सुखदुःख संज्ञैः द्वंद्वैः विमुक्ता. सुखदुःख नाव आहे ज्यांचं, असे जे द्वंद्व आहेत, अनेक द्वंद्व आहेत, त्या द्वंद्वातून जे मोकळे झालेले आहेत ते ज्ञानी पुरुष आहेत. ते तुझ्या अव्यय पदाला गेलेले आहेत आणि त्यांची कृपा झाल्यावर ते अव्यय पद ते आम्हाला देऊ शकतात. आम्हाला तिकडं जाण्यासाठी, त्यांची कृपा होण्यासाठी, त्यांची सेवा कोणत्या पुण्यानं मिळते ते तू आम्हाला सांग. इथपर्यंत आपण जी ही द्वंद्वाधिक दुराविले, आदी शब्द घातला आहे तिथे, द्वंद्वाधिक. तर एक द्वंद्व म्हटलं सुखदुःख संज्ञै, तर त्याच्या अनुषंगानं आलेले द्वंद्व सगळे. प्रपंच हा द्वंद्व रूपच आहे. द्वंद्व म्हणजे एकमेकाच्या विरोधी असलेल्या दोन गोष्टी, रात्री दिवस, सुख दुःख, आनंद निरानंद, उदासता वगैरे वगैरे. तर अशा प्रकारच्यातून बाहेर, आणि द्वंद्व सगळे एकच समजून दुसरे असले
तर दुसरे विकार काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, अहंकार, मत्सर हे जे दोष आहेत ना, हे दोष माणसाला विनाशाकडे नेणारे आहेत. म्हणून हेही ज्यांचे गेलेले आहेत, दोषही गेलेत आणि द्वंद्वही गेलेत, बरं का. तर ज्ञानेश्वर माऊलींनी द्वंद्वैर्विमुक्ता सुखदुःख संज्ञैही, हे जे आहे ना, मान आणि मोह ज्यांचे गेलेले आहेत, मान मोह गेलेले आहेत, दोष गेलेले आहेत. तर ज्ञानेश्वर माऊलींनी याच्यावर व्याख्यान करताना दोषाचं वर्णन केलं आहे, बरं का. आणि आघवाची दोष तृणी, बरं का. अंकुरिजिती जिये मेदिनी, ते भेदबुद्धीची कहाणी नाही जयाते, असं म्हटलं. सगळे जे दोष आहेत ते दोष ज्या भूमीत उगवतात, दोषरूपी गवत, बरं का, दोषतृणी. अंकुरिजिती जिये मेदिनी, ज्या पृथ्वीवर, ज्या भेदबुद्धीरूपी पृथ्वीवर दोष नावाचं तृण, सगळ्या दोषांचं तृण उगवतं, ती भेदबुद्धीची कहाणी नाही जया. ज्यांच्या बुद्धीत भेद राहिला नाही, त्यांच्या बुद्धीवर भेद कधीच येत नाही, अभेद रूपानं ते सगळ्यांना पाहतात. अशा प्रकारचे दोष, दुःख आणि द्वंद्व हे ज्यांचे मूळापासून गेलेले आहेत, अशा यांचा मी कधी सेवक होईल, माझं पुण्य असं कधी उदयाला, मी कोणतं पुण्य करू त्याच्याकरता तुम्ही सांगा, मी काय साधन करू, काय पुण्य करू, कोण पुण्य त्यांचा होईल सेवक, जेही द्वंद्वाधिक दुराविले. असं असतं की पहिल्यांदा माणसाला सेवा करावी वाटतच नाही. आपली लोकांनी सेवा करावी, आपल्याला लोकांनी मान द्यावा, आपण लोकांची सेवा करावी असं नाही वाटत. आणि वाटलं तर मग त्याच्यापेक्षा मोठं ध्येय असतं तर मग त्याच्याकरता हे करावं लागेल, मग करायला तयार होतात लोक. तर सेवा करावी वाटत नाही. एक त्यातली त्यात संतांची सेवा करायला संतांची भेटच होत नाही. पुढं आहे, बहु अवघड आहे संत भेट होत नाही. भेट झाली तर ते आपल्याला सेवा करू देत नाही, कारण त्यांनाही सेवा घेणं आवडत नाही. आपल्याला जसं सेवा करणं आवडत नाही तसं त्यांना सेवा घेणं आवडत नाही, ते नाही करू देत. शिष्याची जो घे सेवा, मानी देवा सारखी सेवा घेत नाही. आपण बळच करावी, आपण त्यांना न कळच करावी, त्यांचं अंगण झाडावं, त्यांचं असं करावं. त्यांचे जे सेवक आहेत त्यांच्याकडून मला महाराजांचे कपडे, मला साधून पुरुषाचे कपडे धुऊ द्या म्हणावं, वगैरे वगैरे, अशी सेवा केली जाते. तर ते करू देत नाहीत. ते करू देतील तर त्यांच्या मनासारखी सेवा आपल्याकडून घडेल का नाही. आपण तेवढं उंचीचं व्हावं लागतं, तेव्हा त्यांच्या मनात काय ते आपल्याला कळून येतं ना. त्यांची मानसिक स्वामीची या मनोभावा न चुकीचे ह्याची परमसेवा, अशी गोष्ट आहे. एखाद्याला आपल्या पावित्र्यासाठी, आपल्या एकांतासाठी, आपल्या शांतीसाठी कुणी जवळ असू नये असं वाटतं. आणि आपण जर जवळ लडसारखं गेलो, काय करू महाराज, काय करू महाराज, काय करू महाराज, त्यामुळे तिकडं जा अगोदर, हेच कर, दुसरं काही करू नकोस. तर त्यांच्या मनाप्रमाणे एक तर आपल्याला सेवा करावी वाटावी, एक तर सेवा करण्याला योग्य संत आपल्याला भेटावे, एक तर सेवा त्यांना करू नये असं वाटू नये. हे कधी होतं असं वाटतं का करावी, त्यांना असं वाटतं का की यांनी माझी सेवा करावी. हो, वाटतं. आपलं पुण्य तेवढं जबरदस्त असतं, आपली भावना तेवढी परफेक्ट असते, आणि आपल्याला कशाचीच आशा नसताना आपण जर समर्पण भावनेनं, उदाहरणं सांगेन पण आपल्याला वेळ कमी आहे, तेव्हा आपल्याला ती सेवा करावी वाटावी. ती आपल्याला दुसरीकडं कशाचीच आशा नसावी, आणि आपण निरहंकार होऊन ती सेवा करावी. आणि अगर्वता करावे दास्य सकळ, मग अपेक्षित आपले तेही सांगितलेले पुरुषी. आणि त्यांना जेव्हा वाटतं, त्यांना सेवा यांनी करू नये असं का वाटतं, आणि करावी असं केव्हा वाटतं, कृपा करून लक्ष देऊ नये का. करू नये हे याच्याकरता वाटतं की आपण दुसऱ्याकडून सेवा घेत राहिलो ना, म्हणजे आपल्या देहाचा अहंकार वाढेल, आपल्या देहाला सुखी ठेवावं वाटेल, आणि मग अहंकार वाढला की देवाचं चिंतन आपल्याकडून घडणार नाही, असं वाटत असल्यामुळे कोणाची सेवा आपल्याला नको असं वाटतं. एक, आणि त्याच्याकडून घ्यावी
याच्याकडून सेवा घेऊ नये असं का वाटतं? सेवा घेऊच नाही असं वाटतं, याचं वर्णन आपण सांगितलं असता की आपल्याला अहंकार होईल वगैरे वगैरे. पण याच्याकडून घेऊ नये असं का? तर त्याचे दोष त्या संतांना आपले दोष दिसतात की याला खाण्यापिण्याचं फार लाड आहे, हा कोणी परिस्थिती झाली की तिच्याकडे पाहत राहतो. असे काही दोष जर आपल्याकडं आपले दिसले तर याच्याकडून सेवा घेतल्यानंतर आपला याचा ऋणानुबंध तयार होईल आणि आपल्याला याच्यामुळं खाली यावं लागेल, अशी गोष्ट आहे. म्हणून सेवा घ्यावी वाटत नाही. पण एक गोष्ट आहे की साधूंना फार सेवा घ्यावी वाटत नाही, पण काही आवश्यक गोष्टी ज्या असतात, त्यांना पूजेचे साहित्य पाहिजे असतं, त्यांना पवित्र ठिकाणी द्यायचं असतं, तिथे व्यवस्था, अशा वेळेला कोणी सेवक लागतातच. अशी सेवा कोणाला द्यावी? ते अशा माणसाला निवडतात की जो निष्काम झाला आहे, जो नम्र झाला आहे, जो निरहंकार झालेला आहे, त्याला कशाचंच काही नाही, जो निर्भेळपणे निरलस सेवा करतो आहे. अशा प्रकारच्याबद्दल पाहून त्यांना आनंद होतो की अरे देव याला प्रसन्न होईल बरं का, देवाने याच्यावर प्रसन्न व्हावं. आणि मग ती भीती जाते की आपण खाली येऊ याची सेवा घेतल्याने. आणि आवश्यक सेवा असते, अशा प्रकारची सेवा दुसऱ्या कोणी करू नये, त्यांनीच करावी असं त्यांना मनात वाटू लागतं. कारण त्या सेवा करणाऱ्याच्या सद्गुणांनी, देवावर त्याची कृपा असल्यामुळे, त्याला साधूची लक्षणं प्राप्त होऊ लागल्यामुळे तो चांगला साधक आहे असं त्यांना वाटल्यामुळे यांनी आपली सेवा करावी, म्हणजे आपणही गोत्यात येणार नाही आणि यालाही चांगली गोष्ट अशा प्रकारची होईल. म्हणून ते त्याला सांगतात की बाबा ये, एवढं करतोस का, एवढं करतोस, एवढं करतो. आणि असं करता करता त्यांचं मनोगत आपल्याला कळायला लागतं संतांचं. आणि मनोगत कळल्याप्रमाणे त्या सेवेचं प्रमाण, सेवेची डिग्री, जवळीक वाढू लागते. आणि मग माणसं म्हणतात की त्या महात्मा आहेत ना, त्यांच्यापुढं फक्त त्यांचा आमका एक सेवक असतो, दुसरं कोणी नसतं. एकच उत्तर आहे. हां, सेवेलागी सेवक. याला एक उत्तर आहे, सेवेलागी सेवक झालो, तुमच्या लागलो निजी चरणा, अहो स्वामी तुका या देवा यावरी न करावा हवे. निळोबारायांचा अभंग जो आपण पहिल्यांदा म्हणतो ना, तो सेवेसाठी सेवा, मोक्षासाठी सुद्धा नाही. त्यांची सेवा करताना देव आठवला नाही तर चालतं, त्यांची सेवा करताना नित्याचा आचार घडला नाही, संध्या लांबली राहिली तरी चालते, कारण सेवा हेच त्यांचं कर्म आहे. ज्ञानोबारायांनी 13व्या अध्यायात फार वर्णन केलं याचं. संत सेवा करणारा भक्ताचं आठवण झाली की देवाच्या डोळ्यात पाणी येतं, अशी गोष्ट आहे की केवढी यांनी साधूची सेवा केली. जिये गुरु सेवेविषयी माझा जीव अभिलाखी, म्हणून सोय चुकी गोठी केली, असं त्या ठिकाणी म्हटलं. म्हणून ही फार मोठी सेवा आहे. आणि ही फार मोठी सेवा ज्यावेळेस त्याच्याकरता घडते त्यावेळेस एका दिवशी एकांतात ते बोलतात, किती सेवा करतो माझी, अरे किती सेवा करतो, इतकी सेवा माझी कोणी केली नाही, कोणी केली नाही. ये, काय हवं आहे तुला, तुझं जीवन म्हणजे तू काय समजतोस, तुला काय हवं आहे. आणि त्यावेळेला आपली भगवंताचं स्वरूप समजून घेण्याची, जगाचं मूळ समजून घेण्याची, आपल्या जीवत्वाचं सार्थक करण्याची जी अशा प्रकारची आपली आकांक्षा असते, ती संधी साधून त्यांना मिळायची की महाराज हा जीव अत्यंत दीन आहे, जन्ममरणाचे फार कष्ट भोगले, अपमानानं अनेक वेळा माझा जीव कासावीस झाला, यातून मला या जन्ममरणातून सोडवा, कृपा करा. आणि अशा वेळेस त्यांच्या करुणेचं जेव्हा ओरस उचंबळून येतो त्यावेळेला पाना सोडलेली गाय जशी धमाधम दूध सोडते तसे ते कृपेतून त्याला उपदेश करतात. आणि त्या कृपेतून ते जसे द्वंद्व विरहित आहेत तसा मीही द्वंद्व विरहित होऊन जातो, अशी गोष्ट आहे. हे सगळं मर्माची गोष्ट सांगून पाहून तुकाराम महाराज म्हणतात, कोण पुण्य त्यांचा होईल सेवक, कोण पुण्य. साधू कशाने भेटतात? तुकाराम महाराजांचा अभंग असे, ऐशी ऐशियाने भेटती ते साधू. त्यांनी शेवटी म्हटलं आहे की साधू कसे भेटतात, ऐका साधूंची भेट. हां, तर ही भेट देवाने आपल्याला वर्म दाखवावी लागतात, तेव्हा संतांचा सेवक आपल्याला होता येतं. म्हणून दुसऱ्या चरणात महाराज म्हणतात, ऐशी वर्णे मज दावी नारायणा अंतरीच्या खुणात प्रगटवली. ज्या संतांच्या भेटीसाठी
संतांच्या सेवा घडण्यासाठी, ती सेवा संतांना पसंत होण्यासाठी, ती पसंत झालेली या सेवेतून ते प्रसन्न होऊन आपल्याला विचारण्यासाठी आणि आपलं काम करण्यासाठी एकापेक्षा एक चढ पुण्य सामुग्री आपल्याकडे शिल्लक लागते. तर म्हणून वर्मे म्हटलंय, गुह्ये बहुवचन आहे. अशी वर्म मला देवा सांगा, अशी वर्मे मग दावी नारायण अंतरीच्या खुणा. अंतरी नारायण असतो प्रत्येकाच्या, तर तो आपली सूत्र चालवतो. आपली भावना पाहून, आपली इच्छा पाहून संतांच्या भेटीची, सेवेची तो आपली एक वर्म आपल्याला दाखवून देतो. मग आपल्या आपोआप लक्षात येतं ते वर्म लक्षात आलं की नारायणाने दाखवलं. बास, सांगण्याची कारणच नाही. अंतरीच्या खुणा प्रगटवणी नारायणा मज ऐसे वर्म दावी. देवा मला ठाऊक आहे, बहु अवघड आहे संत भेटी. संतांची भेट सोपी नाही अशा संतांची. ते ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज नामनिष्ठ, नामाचंच रूप ते. खूप मोठा प्रभाव आहे त्यांचा संप्रदाय खूप मोठा आहे. गोंदवलेला गेले की मनुष्य देहभाग विसरून जातात. त्यांनी 13 कोटी जप केला रामनामाचा. श्रीराम जय राम जय जय राम समर्थांनी केला तसा. आणि राम त्यांना प्रगट झाले. रामाने दर्शन दिलं आणि त्याने सांगितलं की तू हे कर, काय वर्मा, काय हवंय तुला ते मान. रामाने विचारलं. ते म्हणले की तुम्ही आता मला भेटलात, सगुण सागर भेटलात, मला वर मागा म्हटला, तुम्ही आता अंतर्धान व्हाल, पण मला तुमचं अखंड चिंतन आणि अखंड स्मरण किंवा अखंड तुमचा अनुभव देणाऱ्या सद्गुरूंची भेट मला करून द्या. तुम्ही मला सद्गुरूंची भेट करवून द्या आणि मग ते मला तुमचं स्वरूप सांगतील, अशी गोष्ट सांगितली. तेव्हा ते म्हणले, ते एवढ्या पुण्याने नाही भेटत म्हणे. 13 कोटी जप करून तुझं पुण्य एवढं झालं की तुला माझी भेट झाली. संत भेटी करता एवढं पुण्य पुरं पडत नाही, पुरं पडत नाही. गोष्टीत गोष्ट सांगतो. रामायणात एक प्रसंग आहे. भारद्वाजाकडे जेव्हा भगवान राम आले आणि ते येऊन गेले, त्यांनी सेवा केली. त्याच्यानंतर भरत आले आणि रात्री एकांतात भरत भोगात किती रमलेले ते परीक्षा पाहण्याकरता झाले, तर ते एका झाडाखाली सद्गदित होऊन श्रीराम 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 करीत होते. त्यावेळेला भरद्वाज तपस्वी ब्राह्मण असून क्षत्रिय असलेल्या भरताला साष्टांग नमस्कार केला भरद्वाजाने. तेव्हा हे पुरुषी हे काय करता तुम्ही? नाही म्हणे. तेव्हा एक वाक्य वापरलंय भरद्वाजांनी की भरता, तुमचं मोठेपण मला आज कळलं म्हणे, की मी बहुत पुण्य केली, मी खूप पुण्य संपादन केली, त्या पुण्याचं फलित म्हणून मला राम दर्शन झालं. आणि रामदर्शनाचं पुण्य मी कोणत्या भोगाकरता वापरलं नाही, म्हणून रामदर्शनाच्या पुण्यानं आज मला भरतासारख्या श्रेष्ठ साधूंचं दर्शन झालं. तुकाराम महाराजांनी केलेल्या विनवणीचा सगळा प्रकार या घटनेत बसतो आणि ही घटना या घटनेत बसते की देवाला विचारायचं, देवाला विचारलं कोण पुण्य त्यांचं होईल सेवक. तर आज रामदर्शनाच्या पुण्याच्या प्रभावानं मला भरत नावाच्या साधूंचं दर्शन, म्हणजे भरताची भेट रामाच्या भेटीपेक्षाही मोठी आहे, मोठी आहे. राम भेटीसाठी भरताने जीव काढला, पण भरत भेट झाली तेव्हा रामचंद्रांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. म्हणजे भगवंतालाही अपार आनंद देणारी अशी साधूची भेट आहे, अशी साधूची भेट आहे. बहु अवघड, ते अवघड आहे. तरी जगदीठी कृपा केली, पण तुम्ही कृपा केली तरच ती होऊ शकते, असं तुकाराम महाराज म्हणतात. आणि भरद्वाजाचंही मत तेच आहे. त्यांच्या कृपेतून, त्यांच्या भेटीतून, पुण्यातून हे झालं, तरी जगदीठी कृपा केली. याचे 2 अर्थ लावले जातात. तर मी सांगत होतो, कथा ती राहिली मध्येच बरं का. ते गोंदवलेकर महाराजांना रामचंद्रांनी सांगितलं की एवढं पुण्य पुरं पडत नाही, मग काय करू आता, मग काय करू. म्हणे संत भेटीचा प्रयत्न कर. आता संत भेटीचा प्रयत्न कर. प्रयत्न उशीर लागेल, तुला कष्ट पडतील,
पण प्रयत्नाला यश येईल एवढाच आशीर्वाद मी देतो. मग ते प्रयत्न करायला लागले. त्यांचे प्रयत्न त्यांना कोणी ते अनेक लोकांच्याकडे गेले. त्यावेळेला अनेक असे अधिकारी पुरुष होते. बरं, अक्कलकोटकर महाराज होते, अजून साईबाबा होते त्यावेळेला. साईबाबा, गजानन महाराज, अशा 2-4 महाराजाकडे ते गेले. कोण? गोंदवलेकर महाराज. मला अनुग्रह ध्यान कृतार्थ करा. इतिहास आहे त्यांचा. पण त्या सगळ्यांनी सांगितलं की तुला अनुग्रह कोण देणार आहे ते ठरलेलं आहे आणि त्याला तुला प्रयत्न करायचा आहे. आम्हाला ती आज्ञा तुला अनुग्रह देण्याची नाही. ते ज्यांना आहे तिथे तू गेला की ते बरोबर अनुग्रह करणार, अशी गोष्ट आहे. मग ते जेव्हा हिमालयात गेले तेव्हा 2-3 साधू त्यांना भेटले. त्यावेळेला त्यांच्यातून त्यांना आणि तो पत्ता मिळाला. आणि मग ते त्याने खूप प्रयास केला, प्रयत्न केला. तो प्रयत्न केला आणि त्यानंतर त्यांना हे येळेगाव नावाचं गाव आहे नांदेड जिल्ह्यात, आणि तिथे त्यांना जायला सांगितलं आणि तिथे ते गेले. गेल्यानंतर ते साधू अवलिया होते. तुकामाई नाव म्हणतात त्यांचं. तुकाराम महाराज त्यांचं नाव होतं. तुकामाई असं त्यांना म्हणत असत. आणि ते असे अवलिया, वेळेसारखं तिच्यासारखं कसं बोलायचे, शिव्या द्यायचे, काही करायचे. त्यांच्याकडे हे गेले तर लोक म्हणले, महाराज तुमच्याकडे एक साधक आला आहे. त्याला साधक नाही, तो दरोडेखोर आला आहे म्हणे. दरोडेखोर आला, माझं डबुलं लुटायला आला आहे तो, आणि मी देतो काय त्याला? मी काय साधा आहे काय म्हणे. यांनी काय केलं, हे ब्रह्मचैतन्य महाराज गेले आणि त्यांच्यापासून एक 5-7 फुटावर त्यांनी साष्टांग लोटांगण घातलं. तसेच पडून राहिले. न बोलता मिठी उगीच पायी घालावे, जसं देवाचं वर्णन परवा ऐकलं आपण त्याप्रमाणे. आणि ते गेले निघून. तुकामाई निघून गेले. लोक म्हणले, पडला याचं, तुम्हाला काय करायचं म्हणले. त्याचं पडलाय, स्वार्थी माणूस, आपल्या स्वार्थाकरता काही करीत. पण आम्ही काय करायचं, आमच्या महत्वाची काय, आम्ही द्यायचं का नाही डबुलं ते आमच्या गेले. रात्रभर पडून राहिले. ते बहु अवघड आहे संत भेटी याच्या करता सांगतो. रात्रभर पडून राहिले. काही नाही, खाण्यापिणं नाही, काही नाही, पांघरून नाही, ऊन थंडी काहीच नाही. रात्रभर. सकाळी आले मग ते. का नाही म्हणले, तुला काय पाहिजे, तुला काय पाहिजे? मग त्याने म्हणले, महाराज आपली सेवा सांगा, कृपा सांगा, काहीतरी. मग विनवणी केली थोडी. ते म्हणले, का रे, संतांची कृपा रस्त्यावर पडली काय? फुकट येते काय ती? फुकट येते? मी सांगतो तसं करशील का? मग तू म्हणे. ते म्हणतात, मी सांगतो तसं करशील का तू? सेवा ना करायची ना, कर मग, मी सांगतो तशी. पण त्याला एका गावाच्या असं बाहेर नेलं. तिथे 2-4 पोरं खेळत होते. ते म्हणले, इथं खड्डा खान, तुमचा विश्वास बसणार नाही हे जर सांगायला लागलं तर. खड्डा खान आणि एक पोरग आहे की त्याच्यात टाक आणि पूर माती लोट त्यांच्यावर. आता हे काम सांगणाऱ्यानं सांगितलं तर कुणी आपण करावं का? करावं नाही. त्यांनी सुरू केलं. माती टाकायचं, पोरगं टाकायचं, माती टाकायचं, बाहेर आले की पुन्हा टाकायचं, बाहेर आले की पुन्हा टाकायचं. मग हे तुकामाई गावात आले आणि गावात आल्यानंतर लोकांना म्हणायला लागले, अरे मूर्खांनो, काय अक्कल आहे का तुम्हाला? पोरं नुसते निर्माण करून ठेवले, त्या पोराला कोण राक्षस आलाय, तो पुरायला लागलाय. आता सगळे लोक गंध, अक्षता, पुष्प घेऊन पूजा करायला जातील का? कसा प्रसंग आहे बघा. लोक गेले आणि लोकांनी मारलं गोंदवलेकर महाराज. पण तक्रार नाही. यांनी सांगितलं, हे एक शब्दही बोलायचं नाही, काहीच नाही. मार खाल्ला, घायाळ होऊन पडले. म्हणले, काय तुला पाहिजे का? काय झालं? बरं, आता असं कर. असं करून 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 त्यांनी परीक्षांचा कळस केला. सगळं सांगणार नाही मी, सांगणं होणार नाही माझ्याच्यात. असा कळस केला. आणि जेव्हा पुरी कसोटी लागली तेव्हा त्या ठिकाणी एका गुरुपुष्यावर योग्य ठिकाणी त्यांना अनुग्रह त्या ठिकाणी दिला. आणि अनुग्रह ज्या वेळेला दिला
त्यावेळेला ये हृदयचे ते हृदय घातले आपुले ऐसे केले अर्जुन, असं त्या ठिकाणी जसं म्हटलंय त्याप्रमाणे संपूर्ण त्या ठिकाणी ज्ञान त्याला दिलं आणि अधिकार दिला, सगळा अधिकार दिला. बहु अवघडच आहे संत भेटी. तर गुरु शोधण्याकरता आणि गुरूंची सेवेतले हे सगळं खडतर सहन करण्याकरता जे जे सहन करावं लागतं ते सुद्धा पुण्यच असतं. त्याच्यातून पुण्य होतं, त्याच्यातून निरहंकारता हे होते, सहन करायची ताकद येते. आणि मग ही सगळी अरे परब्रह्म आपल्या हृदयात धारण करायचं म्हणजे सामान्य गोष्ट आहे, काही सामान्य गोष्ट नाही. एखाद्या दिव्य पुरुष एखाद्या मातेला गर्भात धारण करणं म्हणजे सामान्य गोष्ट नाही आहे. त्याप्रमाणे ही गोष्ट आहे आणि त्याकरता ते अंतःकरण गुरूंना तयार करावं लागतं. पण हे सगळं होतं, हे दुरापास्त नाही, याचा धसका नाही घ्यायचा. तर संतांची कृपा, त्याच्याकरता सेवा. ऐसे ऐसे आणि भेटतीचे साधू, यात महाराजांनी म्हटलंय अर्थकामा चाड नाही चित्ता. बरं का, कशानं साधूंची कृपा होते, साधू दर्शन होतं, साधूची भेट अवघड आहे, पण अशक्य नाही, अशक्य प्राय आहे, अवघडाच्या पुढची आहे. तर अर्थकामा चाड नाही चित्ता, मानामान मोहमाया मिथ्या, वर्ते समाधानी जाणून नेणता, तया साधू भेट देती अवचितारी. मनी दृढ धरी विश्वास, नाही सांडी मांडीचा सायास, साधू दर्शन नित्य काळ त्यास, तुका म्हणे तो विठला जो विठला जाणी विसरे. हे मार्मिक, हे वर्म आहेत ना, हे वर्म आहेत साधूच्या भेटीची. हे साधूच्या भेटीचं कमवणारं पुण्य आहे. हे तुकाराम महाराजांनीच वेगळीकडे सांगितलं आहे. केव्हा? या अभंगात तुकाराम महाराजांनी देवाला ऐशी वर्मे मजदावी नारायणा, अंतरीच्या खुणा प्रगटोनी ही प्रार्थना केली. मग देव प्रसन्न झाला. मग देवाने ती वर्म सांगितली आणि ती वर्म तुकाराम महाराजांनी उदार अंतःकरणाने तुम्हा आम्हाला सांगितली. अर्थ आणि काम या दोन पुरुषार्थाची चाड ज्याला नाही, मान अपमान मोह याच्यापासून जो दूर गेलेला आहे, जो दूर गेलेला अशा प्रकारचा आहे अर्थकामाचा, माना मोह माया मिथ्या, वर्ते समाधानी जाणून नेणता. कोणी अपमान केला कळून सुद्धा न कळल्यासारखं, आणि जे असेल त्यात कोणत्याही अवस्थेत ज्यांचं समाधान बिघडत नाही, असे साधू झालेले जे लोक आहेत, लक्षणाने किंवा प्रयत्नानं, साधनेतल्या प्रयत्नानं त्यांना अशा लक्षणाचे साधू भेटतात की ते द्वंद्वाधिक दुरावलेले असून जे याला आपल्याला कृतार्थ करू शकतात. साधू दर्शन नित्यकाळ जो विठला जाणी विसरे, अशी गोष्ट आहे. म्हणून बहु अवघड आहे संत भेटी, तरी जगजेठी करुणा केली. जगजेठीने जर करुणा म्हणजे कृपा केली, देवा तुम्हाला जर माझी करुणा आली आणि मग तुम्ही कृपेनं मला संत भेटीची, संतांचा सेवक होण्याची वर्म सांगितली, तरच मला कळेल. नाही तर ही फार अवघड आहे, कळणारं नाही आहे. हा एक अर्थ आहे. आणि दुसरा अर्थ आहे तरी करुणा केली. म्हणून ही संतभेट अतिशय अवघड आहे, ही माझ्या प्रयत्नानं मला शक्य नाही, तरी म्हणजे म्हणूनच मी तुमची करुणा भागतोय की मला वर्म सांगा, माझ्यावर कृपा करा, मला संत भेटवा, मला संतांची भेटी करून त्याची सेवा कशी घडेल हे सांगा, असं त्या ठिकाणी आहे. तुकाराम महाराजांनी म्हटलं की देवा एवढी कृपा तुम्ही करा, मला संत भेट होऊ द्या, त्यांच्याकडून माझी सेवा घडेल अशी माझी योग्यता बनवा. त्याच्याकरता काय पुण्य आहेत, काय वर्म आहेत ते मला सांगा, मग ते बनवा, मग त्यांना माझी सेवा घ्यावी वाटेल अशा प्रकारची योग्यता मला आणा, आणि त्यांच्या मनासारखी सेवा करीत 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 माझ्याकडून सेवा घडावी, आणि त्यांनी माझ्या मस्तकावर हात ठेवून तुमचं निर्गुण निराकार जीव ब्रह्मैक्याचं ज्ञानस्वरूप जे सुख आहे किंवा जे तुमचं रूप आहे ते मला त्या ठिकाणी कळू द्या. तुमच्या कृपेनं मला संत भेटतील, मग त्यांची मला सेवा घडेल, ते माझ्यावर प्रसन्न होतील, माझ्या मस्तकावर हात ठेवतील, ते मला उपदेश देतील, आणि मग मी तुका म्हणे मग नये वृत्तीवरी सुखाचे शेजारी पहुडे. मग मी या वृत्तीवर येणार नाही. अंतःकरणाची वृत्ती इंद्रियाच्या द्वारा धावते, विषयापर्यंत जावते, जगाचं ज्ञान होतं, मग जगातली सगळी सुख माणूस भोगतो. म्हणून जोपर्यंत वृत्ती आहे, जोपर्यंत अंतःकरण वृत्ती आहे आणि ती बाहेर धावते आहे, तोपर्यंत सुखदुःखाधिक द्वंद्व आहेत. याचा त्या द्वंद्वाधिक दुराविले याचा आहे
की ते जसे द्वंद्वाधिक दुराविलेले दूर झाले तसं मी पण द्वंद्वापासून दूर होईल. आणि द्वंद्वापासून दूर होण्याकरता वृत्तीज्ञानाचा प्रवाह खंडित झाला पाहिजे. कारण वृत्ती इंद्रियात येते, मग द्वंद्व, सुख होतं, दुःख होतं, सगळं सुरू होतं पुढं. वृत्तीच नाही. झोपेत आपल्याला काही असतं का सुखदुःख? काही नसतं. सुखदुःखाच्या पलीकडचं सुख असतं झोपेतसुद्धा, पण जागृती येते एवढंच. तर अशा प्रकारचा मी त्यांची जेव्हा कृपा होईल तेव्हा द्वंद्व ज्याच्यातून निर्माण होतात ती वृत्तीच मला येऊ देणार नाही मी. तो का म्हणे मग नाही वृत्ती होईल. काय करेल? सुखाची शेजारी पडली. शेजार म्हणजे अंथरूण, बिछाना. बिछाना कशाचा? फोमची गादी, कापसाची गादी, की कशाचं काय, की घोंगडी एखादी? नाही नाही, शेजारच सुखाचा. शेजारच सुखाचा म्हणजे अंथरुणच सुखाचं. आणि त्याच्यावर मी झोपेन म्हणजे अंथरुण झोपणारा यात भेदच राहणार नाही. मी सुखरूप होईल, सुखाच्या शेजारी पोहडेल, वृत्तीवर येणार नाही. अशी अवस्था आहे. ही अवस्था मनुष्य देहात मिळते. पण मनुष्य देहात पुण्यवान बनून भगवंताला आपलंसं करून भगवंताची कृपा संपादन करून ती कृपा दुसऱ्या कशालाही न वापरता संतांची भेट, संतांचं सेवक होणं, संतांची सेवा घडणं, ती त्यांना पसंत पडणं, त्यांची कृपा होणं आणि आपल्याला निर्वृत्तिक अवस्था, अशरीरी अवस्था, मुक्त अवस्था प्राप्त करून देण्यासाठी ती प्राप्त व्हावी याकरता तुकाराम महाराजांनी देवाला विनवणी केली. आपणही देवाला विनवणी करावी. देवाची कृपा संपादन करून घेऊन त्याच्याकडून वर्म ठाऊक करून आपल्याकडून अशा संतांची सेवा घडून आपल्यावरही अशा संतांची कृपा होऊन आपल्याला कृतार्थ होऊन आपली जीवनयात्रा आपण सफल करावी. हा तुकाराम महाराजांचा संदेश आपण आपल्या चरणी ठेवून झालेली सेवा प्रभूंच्या आणि गुरु माऊलींच्या चरणी समर्पण करून इथेच आपण थांबूया. धन्यवाद. तुका म्हणे